वेलकम टू अचिव्हर्स अबॅकस. ओके, तर मी आहे इंद्रायणी बिरादार. आज आपण आपल्या क्लासमध्ये अबॅकस म्हणजे नेमकं काय, अबॅकसचा वापर का बरं करायचा याविषयी थोडंसं समजून घेऊया. ओके, तर हा आहे अबॅकस किट किंवा अबॅकस लीड. याच्या सहाय्याने आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करतो. हे आपण वापरायचं का, हा तर तुम्हाला पण पडला असेल प्रश्न. ओके, तर अशी अबॅकसची दोन प्रकार आहेत. एक आहे चायनीज अबॅकस आणि एक आहे जॅपनीज अबॅकस. हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे याला म्हणतात जॅपनीज अबॅकस. या जॅपनीज अबॅकस मध्ये पट्टीच्या खाली 4 बीट, पट्टीच्या वरी 1 बीट असते. हा झाला जॅपनीज अबॅकस. तर चायनीज अबॅकस मध्ये याला पट्टीच्या खाली 5 बीट आणि पट्टीच्या वरती 2 बीट असतात. ते झालं चायनीज अबॅकस. ओके, आता हे जे जॅपनीज अबॅकस आहे हे जास्त प्रमाणामध्ये स्कूल, वेगवेगळ्या क्लासेस यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. उपयोग का बरं करायचा, यावर आकडेमोड करतात. ॲडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं का बरं, कारण सध्याच्या आपल्या युगामध्ये कॅल्क्युलेटर, मोबाईल अशी वेगवेगळी उपकरणं आलेली आहेत. त्याच्यावर आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन इत्यादी आपण काहीही करू शकतो, ते पण आपल्या 2-3 सेकंदामध्ये. तर एवढ्या कमी वेळामध्ये जर आपल्याला आन्सर मिळत असेल तर आपण असं अबॅकस घेऊन आपण त्यावर सॉल्व का करायचं, असा तुम्हाला पण पडला असेल प्रश्न. बरोबर की नाही फ्रेंड्स? तर आता बघा, ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल घेतो त्यावरती आपलं एखादं मॅथ असेल ते आपण एंटर करायचं, = दाबायचं आणि आपलं काय आलं, आन्सर आलं एखादी सेकंदामध्ये. आता बघा, ज्यावेळेस ही आपण मुवमेंट करतो किंवा ही प्रोसेस करतो कॅल्क्युलेटर घेऊन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, यावेळेस आपल्याला किती 1 ते 2 मिनिटाचा सेकंद लागला. बरोबर, त्या 2 सेकंदामध्ये तुमची जी मुवमेंट, तुम्हाला कोणकोणत्या ह्याचा उपयोग करायला लागला, हाताचा, डोळ्याचा, एखादी मॅथ आहे ते झालं, एवढाच. आता त्या पिरियडला तुम्ही काय केलं, ब्रेनचा वापर केला का? नाही, ओन्ली आपलं 2 हँडनी प्रेस केलं, आपलं आन्सर समोर. तर तुमचा काहीच ब्रेनचा उपयोग झाला नाही. तर ह्या अबॅकसवर ज्या वेळेस आपण एखादी कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतं, या अबॅकसवर सॉल्व करताना आपल्या पूर्ण दोन्ही मेंदूचा, दोन्ही हातांचा वगैरे वापर होतो. का? आता त्या दोन्ही मेंदूंचा, दोन्ही हातांचा वापर करून आपल्याला याच्यावर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं असतं. या अबॅकसचा उपयोग का बरं करायचा, असा तुम्हाला पण प्रश्न पडला असेल. बरोबर की नाही? मग थोडंसं डिटेल्समध्ये बघूयात आपण. ओके, आता बघा, आपल्याला 2 ब्रेन आहेत. एक आहे उजवा ब्रेन आणि एक आहे डावा ब्रेन. उजवा ब्रेन काय करतो, आपले एखादे चित्र असतील, पिक्चर असतील, तो लक्षात ठेवायला हेल्प करतो. आणि डावा ब्रेन काय करतो, जे आपली आकडेमोड असेल मॅथमॅटिकली ते लक्षात ठेवायला कार्य करत असतो. बरोबर की नाही? मग या दोघांचं, डावा आणि उजव्या या दोन्ही ब्रेनचा बॅलन्स कसा करायचा हे आपण ह्या अबॅकसमध्ये मुलांकडनं करून घेतो. तर बघा, आता आम्ही मुलांना सुरुवातीला अबॅकसच्या ट्रेनिंगमध्ये ह्या अबॅकसचं इंट्रोडक्शन, या बीटची व्हॅल्यू, या बीटची मुवमेंट कशी करायची दोन्ही हातांनी ते, आणि हे अबॅकसच्या क्लासेसमधलं हे सगळं आम्ही शिकवलेलं जातं. बरोबर की नाही? मग कालांतराने काय होतं माहिती आहे का, हे मुलांना व्हिज्युअलायझेशन करायला लागतात का, हे डेली क्लासमध्ये सॉल्व करून, आकडेमोड सॉल्व करून हे अबॅकस किट त्यांच्या मनामध्ये रुतलं जातं. मनामध्ये म्हणजे ती इमेज त्यांच्या मनामध्ये तयार केली जाते, म्हणजेच व्हिज्युअलायझेशन होतं. बरोबर की नाही? त्या व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर ज्या वेळेस मॅथमॅटिकलीनुसार एखादी गोष्ट आपण आकडेमोड करतो, ती आकडेमोड मुले ती इमेजवरती त्या बीटची मुवमेंट करतात. त्यावेळेस काय करतं, आता उजवा जो ब्रेन असतो ती काय, अबॅकस स्लेट आपण काय करणार मुले, उजव्या ब्रेनने ती स्लेट डोळ्याच्या समोर आणणार. बरोबर की नाही? ती डोळ्याच्या समोर आणल्यानंतर एखादी आकडेमोड करायची आहे, त्या किटवर जी आकडेमोड करायला लागतात, ती मुवमेंट चेंज करायला लागतात बीटची, त्यावेळेस काय करतो, आपला डावा ब्रेन ॲक्टिव्ह होत राहतो. बरोबर, उजवा ब्रेन काय करणार, चित्र डोळ्यासमोर आणणार आणि डावा ब्रेन ते आकडेमोड त्या बीट स्लेटवरती आकडेमोड करायला लागणार. म्हणजे काय होतं, उजवा ब्रेन आणि डावा ब्रेन यांचं बॅलन्स साधून मुले ती आकडेमोड, एखादं मॅथ त्या किटवर सॉल्व करत असतात. त्यावेळेसच डाव्या आणि उजव्या ब्रेनची काय होते, ही एक्सरसाइज होते. एक्सरसाइज म्हणजे मुलं कॉन्सन्ट्रेशन पॉवर मुलांची तिथे असते. बरोबर की नाही? म्हणजे मुलं
आउटसाइड किंवा इनसाइड काय होत आहे ते लक्षात ठेवत नाही का, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कुठं असतं, त्या बीटवर, व्हिज्युअलायझेशननुसार हे नेमकं ह्या अबॅकसमध्ये घडलेले जातात। आता नेमकं कसं हे तुम्हाला पण पडलं असेल, थोडंसं याचं आणखी डीपमध्ये बघूया। आता एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहानपणापासून काय करणार, राईट साईडनी रायटिंग करतो, बरोबर की नाही। जर एखाद्या वेळी तुमच्या राईट हँडला इजा झाली आणि तुम्ही लेफ्ट हँडनी राईट डाऊन करायचे, तुम्हाला कोणत्या हँडनी, लेफ्ट हँडनी, तर तुम्हाला त्यावेळेस काय करायला लागेल, बघा काय करायला लागेल, रायटिंग करत्या वेळेस तुम्हाला लक्षपूर्वक, काळजीपूर्वक आणि स्लोली मूवमेंट करायला लागेल का, कारण त्या हातांचं वर्क झालेलं नसतं, तुम्हाला ते रॉंग होण्याची शक्यता असते आणि तिची मूवमेंट काय असते, खूप स्लोली असते, बरोबर की नाही। मग इथे पण सेम तसंच आहे। आता बघा, ज्यावेळेस अबॅकसच्या साहाय्याने मुले, आता बघ मी काय बोललं, जशी मूवमेंट स्लो असते रायटिंगची, तसंच जर अबॅकसच्या क्लासमध्ये काय करणार आम्ही, व्हिज्युअलायझेशन करणार, त्याच्यावर आकडेमोड करणार, आकडेमोड केल्यानंतर ते मुलांची आकडेमोड केल्यानंतर जे होतं ते एक्सरसाइज ब्रेनचा डाव्या आणि उजव्या, त्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता, स्पीड, ॲक्युरसी आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढायला मदत होते, बरोबर की नाही। त्यामुळे मुलांचं एखाद्या विषयामधील कॉन्सन्ट्रेशन राहत नसेल तर या अबॅकसच्या सहाय्याने ते कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते। मुले अबॅकसच्या क्लासमध्ये व्हिज्युअलायझेशन करायला शिकतात, बरोबर की नाही। व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे काय होतं, मुलांची ॲबिलिटी, स्पीड, ॲक्युरेसी, बौद्धिक क्षमता, कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि बौद्धिक क्षमतेमध्ये ग्रोथ व्हायला मदत होते, हो ना। ही ग्रोथ होत असताना मुलांची जे अदर जे सब्जेक्ट असतात यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प होते। म्हणून मला असं काय वाटतं माहिती का, तर सगळ्याच मुलांनी अबॅकस शिकावं, जेणेकरून त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होईल आणि पालकांनी पण त्यांच्या मुलांना अबॅकस क्लास लावावे, जेणेकरून त्यांच्या मुलांची जी प्रगती कुठे थोडीशी स्लोली सुरू आहे ती वाढण्यासाठी मदत होईल। ओके, तर मग जर तुम्हाला अबॅकस विषयी आणखीन काही माहिती किंवा याच्या व्यतिरिक्त आणखीन अबॅकसमध्ये डीपमध्ये जर माहिती असेल, तर माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, थँक्यू।